नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे नागराज आणि प्रियाचं बोलणं ऐकल्यानंतर प्रतिमाला कळलेलं असतं की प्रिया आणि अश्विन दोघे जण लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचं सत्य प्रतिमाला कळलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे अर्जुन आणि सायली दोघे जण प्रतिमाच्या मदतीने इथे प्रियाच्या कारस्थानाचा व्हिडिओ अश्विनला दाखवत प्रियाच्या कारस्थानाचा पर्दाफाश केलेला असतो आणि त्यामुळे इथे अश्विनच्या समोर प्रियाचं सत्य आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचं भांडं कशा पद्धतीने अर्जुन आणि सायली दोघेजण फोडतात आणि नागराज आणि प्रिया दोघेजण बोलत असताना त्यांचं बोलणं प्रतिमा कशा पद्धतीने ऐकते आणि अर्जुन सायलीच्या मदतीने हे लग्न मोडते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे काही करून प्रियाला अश्विनबरोबर लग्न करायचंच आहे आणि तिने इथे अश्विनला लग्नासाठी सुद्धा आता तयार केलेलं असतं. इथे आता प्रियाला सगळ्या कारस्थानामधून वाचायचं आहे. तिला बरोबर माहिती आहे अर्जुनने साक्षीला 3 महिन्यासाठी का होईना पण जेलमध्ये पाठवलंय. 3 महिने खूप आहेत अर्जुनला पुरावे गोळा करण्यासाठी आणि ते पुरावे एकदा का कोर्टामध्ये सादर केले की साक्षीच खरी गुन्हेगार आहे हे सुद्धा अर्जुनला आता शोधून काढायला वेळ लागणार नाही आहे. आणि अर्जुनसुद्धा आता त्याच केसच्या मागे हात धुवून पडलेला आहे. साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी तो जीवाचं रान करत आहे. एकदा का साक्षीच्या विरोधात त्याला ठोस पुरावे मिळाले की अर्जुन कोर्टामध्ये ते सादर करेल आणि त्या साक्षीला जन्मठेपेची शिक्षा मिळवून देईल आणि हे सुद्धा सिद्ध करेल की साक्षीने विलासचा खून केलाय. मधुभाऊचा या सगळ्याशी काही संबंधच नाही आहे. आणि एकदा का विलासचा खून साक्षीने केला हे सिद्ध झालं की प्रियाने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधात जी साक्ष दिली होती ती खोटी होती हे सुद्धा अर्जुन सिद्ध करेल आणि मग मला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा मला जेलमध्ये जायचं नाही आहे. मी आता अश्विनबरोबर लग्न करेन आणि या सगळ्या केसेसपासून मी लांब राहीन. एकतर अश्विन आता डॉक्टर आहे आणि डॉक्टर मुलाबरोबर लग्न करून माझं आयुष्य पुढचं हे सुखाने जाणार आहे असा ती विचार करत असते. तेव्हा इथे अर्जुन हातातून गेला म्हणून काय झालं, अश्विन तर आहे असं तिचं म्हणणं असतं. त्यामुळे इथे आता तिने सगळ्यांना तयार केलेलं असतं. अगदी अश्विन, कल्पना, प्रताप काका त्याचबरोबर पूर्णाजीने सुद्धा प्रिया आणि अश्विनच्या लग्नाला होकार दिलेला आहे. पण मात्र ही गोष्ट अजून प्रतिमा आणि रविराज काका यांना सांगितलेली नाही आहे. कारण प्रियाला बरोबर माहिती असतं की आता जर इथे प्रतिमा आणि रविराज या दोघांना कळलं की प्रियाला अश्विनबरोबर लग्न करायचं आहे तर त्या दोघांना नक्कीच डाऊट येईल. म्हणजे जी मुलगी अर्जुनसाठी इतकी वेडी होती, तिला काही करून अर्जुनबरोबर लग्न करायचं होतं आणि आता त्याच्याबरोबर लग्न नाही झालं म्हणून तिला घाईघाईमध्ये आता अश्विनबरोबर लग्न करायचं आहे. हे जर बाबांना कळलं तर बाबांना कदाचित माझ्यावरती डाऊट येईल आणि ते दोघेजण लग्नाला नकारच देतील. तसंही इथे प्रतिमाला जास्त पुळका त्या सायलीचाच आहे आणि सायलीसाठी ती माझ्या आणि अश्विनच्या लग्नाला नकार देऊच शकते. तेव्हा इथे आता प्रियाला असं वाटत असतं, काहीही झालं तरी ही गोष्ट प्रतिमा आणि रविराज काकांना कळण्याच्या आधी अश्विनबरोबर लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं. लग्न केल्यानंतर कुणीही आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही आणि म्हणून कुणालाही न सांगता तिला हे लग्न करायचं आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता होळीचा दिवस असतो. होळी सेलिब्रेशनसाठी सुभेदारांनी किल्लेदारांना बोलावलेलं असतं. आता रविराज काका तर काही येणार नाही हे पूर्णाजीला माहिती असतं. पण 20-22 वर्षानंतर प्रतिमा परत आली आहे आणि प्रतिमा परत आल्यानंतर होळीचा सण आलेला आहे आणि त्या सणाला पूर्णाजीला आता प्रतिमा आपली मुलगी हवी असते. तेव्हा रविराज काकांना ती विनंती करते. तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रतिमा तू जा, पूर्णाईंना जाऊन भेट, त्यांना बरं वाटेल. त्यांनी खूप वर्ष तुझी वाट बघितलेली आहे, त्यामुळे तू गेलीस तरी जा, पण मी तिथे मात्र येणार नाही. तेव्हा प्रतिमा त्या सणाला आता येत असते आणि तिच्याबरोबर प्रियासुद्धा आलेली असते. प्रेक्षकांनो, इथे प्रतिमा रविराज काकांना म्हणते की ठीक आहे, तुमची जर तीच इच्छा असेल तर मी जायला तयार आहे, पण तुम्ही आला असतात तर बरं झालं असतं. तेव्हा रविराज काका म्हणतात की तन्वीला तुझ्याबरोबर घेऊन जा, मी काही येणार नाही आहे, पूर्णाईंसाठी तुम्ही तिथे जा. त्यानंतर इथे प्रेक्षकांना परवानगी मिळालेली असते. तेव्हा प्रतिमा प्रियाला तिच्या रूममध्ये सांगायला जात असते की आपल्या दोघींना संध्याकाळी सुभेदारांच्या घरी जायचं आहे, तेव्हा तू तयार हो
आणि ती आता रूममध्ये निरोप घेऊन जाते आणि तेवढ्यातच प्रिया आणि नागराज या दोघांचं बोलणं चालू असतं. तेव्हा नागराज म्हणत असतो की प्रिया, अगं काय चाललंय तुझं, पुढचा प्लॅन तरी काय आहे, काही सांगशील का? तेव्हा प्रिया म्हणते, काका अहो मी तुम्हाला सांगितलंय ना, मी अश्विन बरोबर लग्न करणार आहे. आता एक सुभेदार हातातून गेला म्हणून काय झालं, पण एक सुभेदार आहे ना, एक आहे खूप मोठा ॲडव्होकेट, तर दुसरा आहे खूप मोठा डॉक्टर. मग आता जर ॲडव्होकेट हातातून गेला असेल तरीसुद्धा डॉक्टर आहे. डॉक्टरसुद्धा काही कमी कमवत नाही आणि त्याच्यामध्ये अश्विन हा एकच मुलगा त्या घरामध्ये असा आहे जो सगळ्यांचं सगळं ऐकतो आणि सगळ्यांचा लाडकासुद्धा आहे. अर्जुन आणि सायली या दोघांचं लग्न झाल्यापासून सगळ्यांचा फोकस फक्त अश्विनकडे आहे. कारण अर्जुनला सगळेजण म्हणतात की हा बायकोच्या मागे पुढे करतो, बायकोचा बैल आहे, बायकोचंच फक्त सगळं ऐकतो. त्यामुळे आता अर्जुनकडून कुणाला काही अपेक्षा नाही आहेत, सगळ्या अपेक्षा अश्विनकडून आहेत. म्हणून आता सगळेजण फक्त अश्विन अश्विन एवढंच करतात. त्यामुळे मला आता अश्विनबरोबर लग्न करायचं आहे आणि त्या घरामध्ये सून म्हणून जायचं आहे की सगळेजण माझे लाड करतील. अश्विनची बायको म्हणून सगळ्यात जास्त मान मलाच मिळणार आहे. कारण त्या घरामध्ये अर्जुन आणि सायलीला आता कोण विचारत नाही, त्यांना आता कोणी जास्त मान देत नाही. नाहीतर एक वेळ अशी होती की अर्जुनशिवाय त्या घरातलं पानसुद्धा हलत नव्हतं. पण आता परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. आता अर्जुनची सुद्धा कुणाला काळजी नाही आहे आणि त्या सायलीची तर मुळीच नाही. म्हणून आता अश्विन बरोबर लग्न करायचं, त्या सुभेदारांच्या घरी जायचं आणि राणी बनून राहायचं. सगळा पैसा स्वतःच्या हातामध्ये ठेवायचा, हवं ते घ्यायचं, हवं ते खरेदी करायचं, मज्जाच मज्जा. तेव्हा इथे नागराज म्हणतो, हो पण लग्न झाल्यानंतर काकाला विसरू नको, कळलं ना? हे लग्न तू का करतेस मला माहिती आहे, सुभेदारांचा पैसा हवाय ना तुला, म्हणून तर तुला आता अर्जुन नाही तर अश्विन बरोबर लग्न करायचं आहे, बरोबर की नाही? तर प्रेक्षकांनो, आता होळीच्या सणाच्या दिवशी संध्याकाळी इथे प्रतिमा आणि प्रिया दोघींना बोलावलेले असते. पण प्रतिमा आता नागराज आणि प्रियाचं बोलणं ऐकते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला असं वाटतं की ही खरंच माझी मुलगी आहे का? ही माझी मुलगी अशी कशी असू शकते? म्हणजे तिने इथे आता अश्विनबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा रविराज काकांना तर याबद्दल काहीच माहिती नसतं आणि प्रतिमाला सुद्धा. आणि प्रिया हे सगळं नागराजला का सांगते आधी, असा प्रश्नसुद्धा प्रतिमाला पडतो. आणि नागराजसुद्धा काका असून तिला थांबवत का नाही आहे, ती चुकीचं पाऊल उचलते हे तिला कळत कसं नाही आहे? तेव्हा इथे प्रतिमा आता त्यांचं बोलणं पूर्ण ऐकते. तेव्हा इथे प्रिया म्हणते की आता लग्न तर होणारच, पण आधी ह्या लग्नाची वाच्यता कुठेही नाही झाली पाहिजे. जर हे रविराज आणि त्या प्रतिमाला कळलं ना, तर ते दोघेजण माझं लग्न होऊच देणार नाही. त्यामुळे आधी ही गोष्ट त्या दोघांना कळू द्यायची नाही आहे. लग्न करायचं आणि डायरेक्ट घरी यायचं, म्हणजे कुणीही काही बोलू शकणार नाही. हो की नाही काका? तेव्हा नागराज म्हणतो, ठीक आहे, आता तू जो काही निर्णय घेतला आहेस तो विचार करूनच घेतला असशील, कर बाबा जे काही करायचं आहे ते. तेव्हा इथे प्रेक्षकांना प्रतिमाला कळलेलं असतं की अश्विन आणि प्रिया दोघेजणं लग्न करणार आहेत. पण इथे प्रियाने अजून कुणाला काही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे आता इथे प्रतिमा सगळ्या गोष्टींची शहानिशा करते. तिला असं वाटत असतं की ही गोष्ट फक्त आम्हालाच माहिती नाही आहे, की सुभेदारांनासुद्धा माहिती नाही आहे, ते आता बघायला हवं. आणि होळीच्या सणाला आता इथे प्रतिमा आणि प्रिया दोघीजणी आलेल्या असतात. प्रतिमाला बघून पूर्ण आई खूपच जास्त खुश होते. आणि इथे तन्वी आता घरची सून होणार आहे, तो विषयसुद्धा पूर्ण आजीला प्रतिमासमोर काढायचा असतो. त्यामुळे इथे प्रतिमाला बोलावलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, प्रियाला भीती वाटत असते. प्रियाला असं वाटतं, जर प्रतिमासमोर हा विषय काढला आणि तिने ह्या लग्नासाठी नकार दिला, मग मी काय करू? आणि मी हट्टसुद्धा करू शकत नाही की मला हे लग्न करायचंच आहे, माझं अश्विनवरती प्रेम आहे. असं जर मी बोलायला गेले तर सगळ्यांना माझ्यावरती संशय येईल की जी मुलगी कालपर्यंत फक्त अर्जुन अर्जुन करत होती, अर्जुनवरती लहानपणापासून प्रेम आहे असं म्हणत होती, तिचं एका दिवसामध्ये अश्विनवरती प्रेम कसं काय झालं? म्हणून सगळेजण माझ्याकडे संशयाने बघतील. तेव्हा आता काही करून मला प्रतिमाला ही गोष्ट आधी कळूच द्यायची नाही आहे. एकदाचं मला लग्न करायचं आहे आणि एकदा का लग्न झालं मग माझं आणि अश्विनचं लग्न कुणी मोडू शकणार नाही, असा तिने प्रेक्षकांनो हा प्लॅन तयार करून ठेवलेला असतो.
तेव्हा इथे आता होळी दहन होणार असते आणि तेवढ्यातच इथे आता प्रियाला माहिती असतं की प्रतिमाला आगीची किती भीती वाटते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती जो काही इथे आता जळकं लाकूड मारलेलं असतं ते सुद्धा महिपतने ती सगळी स्टोरी इथे प्रियाला माहिती असते की महिपतने जळकं लाकूड मारलेलं असतं आणि नागराजने सुद्धा. त्यामुळे इथे प्रिया म्हणते की आता जर हिला मी या होळीतलं जळकं लाकूड दाखवलं ना तर प्रतिमा खूप घाबरेल आणि मग कुणीही तिच्यासमोर लग्नाचा विषय आता काढणार नाही आणि आम्ही लवकरात लवकर दोघेजणं लग्न करू आणि या लोकांना शॉकच देऊ. तेव्हा इथे प्रिया आता प्रतिमाला घाबरवण्याचं काम करत असते. होळी दहनासाठी सगळेजण खाली येतात आणि इथे प्रिया प्रतिमाला घाबरवते. तेव्हा प्रतिमाला 22 वर्षांपूर्वी झालेला अपघात आठवतो आणि तिच्या चेहऱ्यावरती मारलेलं ते जळकं लाकूडसुद्धा आठवतं आणि तो महिपतसुद्धा तिला आठवतो. त्यामुळे प्रतिमा खूप घाबरते. अर्जुन आणि सायलीचं लक्ष जातं की इथे प्रिया कशा पद्धतीने प्रतिमाला घाबरवते. तेव्हा सायली अर्जुन दोघेजणं धावत येतात आणि इथे सायली आल्यानंतर प्रियाच्या कानाखाली देते आणि म्हणते, "काय चाललंय तुझं? काय करतेस तू? तू प्रतिमा आत्यांना घाबरवतेस का?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "अगं कळत नाही का? प्रतिमा आत्याला आगीची भीती वाटते. तू मुलगी आहेस की कोण आहेस तिची? साधं तुला आईला तुझ्या काय होतंय, ती कशाला घाबरते हे सुद्धा कळत नाही." तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रतिमा पूर्णपणे घाबरलेली असते. सायलीला मिठी मारते आणि ती रडत असते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, "तू गप्प बस सायली वहिनी, उगाच प्रतिमा आत्याच्या डोक्यात वाटेल तसं भरू नको." तेव्हा सायली म्हणते, "अश्विन भाऊजी मी कधीच खोटं बोलत नाही. मी खरं सांगते. प्रिया मुद्दामून त्यांच्या अंगावरती ती आग आणण्याचा प्रयत्न करत होती. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. हवं तर तुम्ही प्रतिमा आत्यांना विचारा." प्रतिमा घाबरलेली असते. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की प्रतिमा तू आतमध्ये चल. तेव्हा प्रतिमा सायलीचा हात पकडते आणि ती म्हणते की सायली मला आतमध्ये घेऊन चल. मला पाणी प्यायला दे. तेव्हा इथे सायली प्रतिमा आत्याला आतमध्ये घेऊन जाते. तिला पाणी प्यायला देते. तेव्हा इथे आता होळी दहनाची वेळ झालेली असते. सायली म्हणते, "प्रतिमा आत्या तुम्ही बाहेर येताय ना?" प्रतिमा म्हणते, "नाही नको. अर्जुन सायली तुम्ही दोघेजणं बाहेर जा. मी काही येत नाही. माझी तब्येत बरोबर नाही आहे." तेव्हा इथे सायली म्हणते, "प्रतिमा आत्या असं काय करताय? अहो 20-22 वर्ष पूर्णाजीने या घराने तुमची वाट बघितली. आता नाही म्हणू नका. या बरं तुम्ही सुद्धा होळी दहनाला आणि आपण होळी का साजरी करतो? सगळं काही चांगलं व्हावं, नकारात्मक शक्ती जळून जावी आणि सगळीकडे सकारात्मकता यावी यासाठीच करतो की नाही? चांगले विचार हे कायम डोक्यामध्ये ठेवायचे आणि वाईट विचारांचं दहन करायचं. त्यामुळे आता तुम्ही चला." तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सायलीचं बोलणं ऐकल्यानंतर लगेचच प्रतिमा तिच्याबरोबर जायला तयार होते आणि त्यामुळे इथे आता होळी सेलिब्रेशन झालेलं असतं. प्रतिमा घाबरलेली असते म्हणून तिच्यासमोर कुणीही अश्विन आणि तन्वीच्या लग्नाचा विषय काढत नाही. त्यामुळे इथे प्रतिमा घरी जाते, पण तिच्या डोक्यामध्ये सातत्याने तोच विचार चालू असतो की इथे प्रिया आणि अश्विन दोघेजणं लग्न करणार आहेत आणि ही गोष्ट अजून तन्वीने कुणालाच का नाही सांगितली. आणि ज्या मुलीला कालपर्यंत अर्जुनबरोबर लग्न करायचं होतं ते सुद्धा ती वेड्यासारखी वागत होती. कधी एकदा अर्जुनच्या गळ्यामध्ये ती हार घालते याची वाट बघत होती आणि अचानकपणे असं काय घडलं की तिला आता अश्विनबरोबर लग्न करायचं आहे, असा प्रश्न त्यांना सुद्धा पडलेला असतो. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणते, "कुणाशी बोलू? कुणाला सांगू? सायलीला हे सगळं सांगू का?" ती म्हणते की रविराज यांनासुद्धा सांगायला हवं, पण आधी सायलीशी बोलून घेते. त्यानंतर प्रतिमा सायलीला फोन करते आणि म्हणते की मंदिरामध्ये लवकरात लवकर ये. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि अर्जुनलासुद्धा बोलाव. तो जर ऑफिसला गेला असेल तर त्याला म्हणावं फक्त थोड्या वेळासाठी ये. तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे. तेव्हा सायली अर्जुनला फोन करते आणि त्यालासुद्धा मंदिरमध्ये बोलावून घेते आणि प्रतिमासुद्धा तिथे पोचते आणि ती आता म्हणते की मी नागराज आणि तन्वीचं बोलणं ऐकलं. त्यांच्या बोलण्यातून मला कळलं की इथे तन्वीला आता अश्विनबरोबर लग्न करायचं आहे आणि ती तर असं म्हणते की लग्न करून लगेच यायचं, म्हणजे आम्हालासुद्धा सांगायचं नाही. तर हे घरी सुभेदारांना माहिती आहे की नाही की त्यांच्यापासूनसुद्धा हे लपून ठेवलं आहे? अश्विन काही बोलला का घरामध्ये? तेव्हा सायली म्हणते की मला असं वाटतंय की घरामध्ये सगळ्यांना माहिती आहे, पण तुमच्याजवळ पूर्णाजी बोलणार आहे आणि त्यानंतरच काय तो निर्णय होणार आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, पण तन्वीचं असं म्हणणं आहे की मला आणि रविराज यांना काही सांगायचं नाही, लगेच लग्न करायचं आणि डायरेक्ट यायचं म्हणून. नंतर आम्हाला कळेल तेव्हा कळेल. आम्ही तिच्या लग्नाला नकार देऊ असं वाटतंय तिला.
पण मला तन्वीचं काही कळत नाही आहे. आधी तिला अर्जुनबरोबर लग्न करायचं होतं आणि आता अश्विनबरोबर. तिला दुसरीकडे लग्न करून का जायचं नाही आहे? तिला सुभेदारांच्याच घरामध्ये का यायचं आहे? मला कळत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, मला माहिती आहे सगळं प्रतिमा आत्या. प्रियाने आहे ना मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली आणि तिला माहिती आहे की आता अर्जुन सरांनी साक्षीला जेलमध्ये टाकले आणि लवकरात लवकर ते कोर्टामध्ये हे सुद्धा सिद्ध करतील की विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे. त्यामुळे प्रियाने जी कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली ती खोटी ठरेल आणि मग प्रियाचा सुद्धा सगळा पर्दा फास्ट होईल. तिचं सगळं सत्य बाहेर येईल. तिचा खोटारडेपणा कोर्टामध्ये सगळ्यांसमोर येईल ना, म्हणून ती आता घाबरले आणि तिला एकदाचं अश्विन भाऊजींबरोबर लग्न करून आता सेटल व्हायचं आहे. कारण तिला माहिती आहे नंतर ती जेलमध्ये जाईल आणि एकदा का ती सुभेदार झाली मग हे तिला जेलमध्ये टाकणार नाही असं तिला वाटतंय. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, पण जर तिचा हा हेतू असेल तर तो वाईट आहे आणि ती हे सुद्धा म्हणत होती की तिला अश्विनबरोबर लग्न फक्त पैशांसाठी करायचं आहे. तिला फक्त सुभेदारांची सून व्हायचं आहे बस. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की प्रतिमा आता तुम्हाला काय वाटतं, हे चुकीचं आहे की बरोबर? प्रतिमा म्हणते अगदी चुकीचं आहे. तेव्हा इकडे सायली म्हणते मग आता आपल्याला अश्विन भाऊजींना समजावं लागेल, कारण ही प्रिया त्यांच्यासाठी चांगली मुलगी नाही आहे. मी तिला लहानपणापासून बघत आली आहे. तुम्हाला वाईट वाटेल ती तुमची मुलगी आहे, पण ती लहानपणापासून तिला फक्त पैसा हवा, तिला नाती गोती इज्जत, तिला काही महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा आता प्रियाचा खरा चेहरा अश्विन भाऊजींना दाखवावा लागेल. तेव्हा इथे सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्हाला एक काम करायचं आहे. प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी आहे ना, आपल्याला तिचा व्हिडिओ करायचा आहे ज्याच्यामध्ये ती ही बोलेल किंवा तिचा आवाज तरी त्याच्यामध्ये आला पाहिजे की ती अश्विन भाऊजींबरोबर लग्न फक्त पैशांसाठी करते, सेटल व्हायला करते. तिचं अश्विन भाऊजींवर प्रेम वगैरे काही नाही आहे. तिला फक्त काही करून तिच्या गुन्ह्यांमधून वाचायचं आहे आणि म्हणून तिला हे लग्न करायचं आहे. असा तिचा एखादा व्हिडिओ किंवा ती बोलतानाचं बोलणं रेकॉर्ड जर झालं ना तर खूपच जास्त बरं होईल. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते तू काळजीच करू नको. तू मला सांगितलेस ना व्हिडिओ कसा तयार करायचा, मी बरोबर त्या तन्वीचा व्हिडिओ तयार करते. तेव्हा इथे माझी मुलगी असली म्हणून काय झालं, चुकीच्या गोष्टींना मी पाठिंबा देणार नाही आहे. तिचं सत्य सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे आणि ती माझ्याबरोबर सुद्धा विचित्र वागत असते. कालच होळीमध्ये बघितलंस ना मला कशी घाबरवत होती आणि मला वेडं करण्याचा सुद्धा प्रयत्न करते. पण तिचं आता सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणार. आणि इथे अर्जुन सायली आता तिला सांगतात की मोबाईलमध्ये कसं इथे रेकॉर्डिंग करायचं, कसं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आणि इथे प्रतिमाला सगळं शिकवलेलं असतं. त्यानंतर प्रतिमा घरी जाते. तेव्हा इथे प्रिया आणि नागराज हे दोघेजण आता बोलत असतात. तेव्हा प्रतिमा तिथे आल्यानंतर दोघेही लगेच गप्प बसतात. प्रतिमा म्हणते काय झालं, काय एवढं बोलत होता, मी आल्यानंतर गप्प बसलात? तेव्हा इथे नागराज म्हणतो नाही गं वहिनी, एवढं काही सिरियस नाही, असं जनरल इकडचं तिकडचं बोलत होतो. बाकी तू कुठे गेली होतीस? तेव्हा प्रतिमा म्हणते मी मंदिरात गेले होते. मला कसं तरी वाटत होतं म्हणून मी जरा मोकळ्या हवेत गेले होते, मंदिरात गेले होते. तेव्हा इथे आता प्रतिमा बाजूला जाते. तेव्हा इकडे नागराज म्हणतो काय मग, अगं लग्न कधी करतेस अश्विन बरोबर, नाहीतर दादाला सांग ना, दादा देईल तुझं लग्न लावून. तेव्हा इथे प्रिया म्हणते अश्विन बरोबर लग्न नाही लावून देणार, दुसरं कुणाबरोबर तरी लग्न लावून देतील. तेव्हा मला काही करून फक्त अश्विन बरोबरच लग्न करायचं आहे आणि एकदा का लग्न झालं की मग सगळी सत्ता माझ्या हातात येईल. मला सुभेदारांच्या घरावरती राज्य करायचं आहे. ती सायली त्या घराची सून म्हणून खूपच जास्त मिरवते ना, म्हणून मला त्या घरामध्ये जायचं आहे. त्या अश्विनवरती कोण प्रेम करते, त्याच्याकडे बघून कोण लग्न करतंय? अर्जुन कुठे, अश्विन कुठे? अर्जुनसारखा इतका नावाजलेला हँडसम मुलगा कुठे आणि हा अश्विन कुठे? मला त्याच्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. पण मला आता स्वतःला वाचवायचं आहे. या सगळ्या गोष्टींपासून, माझ्या गुन्ह्यांमधून मला सेफ करायचं आहे आणि मला फक्त पैसा हवा आहे. त्यासाठी मी हे लग्न करते. माझं फ्युचर मला सिक्युअर करायचं आहे. मला माझं आयुष्य ऐशो आरामामध्ये घालवायचं आहे. इकडे तिकडे अजिबात राहून मला माझं आयुष्य काढायचं नाही आहे. एकदा का सगळ्यांना कळलं की मी पैशांसाठी लग्न करते तर मग माझं लग्न हे अश्विनबरोबर होणार नाही. म्हणून म्हणून मला कुणालाही न सांगता अश्विनबरोबर लग्न करायचं आहे आणि मग एकदा का कोर्ट मॅरेज झालं की मग कळू दे ना ज्यांना कळायचं आहे त्यांना. असं इकडे आता प्रियाने जो काही प्लॅन केलेला असतो, सगळा प्लॅन आता प्रतिमाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे खूप मोठा धमाका होतो. प्रतिमा आता अर्जुन सायलीबरोबर घरी येते आणि म्हणत असते की पूर्णाई, तुम्हाला माहितीच असेल की इथे तन्वीला अश्विनबरोबर लग्न करायचं आहे, पण त्याला लग्न का करायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
तिने अर्जुनला सोडून आता अश्विनचा विचार का करते ते तुम्ही सगळेजण तुमच्या डोळ्याने बघा. तेव्हा इथे प्रतिमाने जो काही व्हिडिओ केलेला असतो ज्याच्यामध्ये प्रिया म्हणालेली असते की मला अश्विनमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, माझं तर प्रेम फक्त अर्जुनवरती होतं आणि मला आता अश्विनबरोबर लग्न पैशांसाठी करायचं आहे आणि त्या घरावरती मला राज करायचा आहे. त्या सायलीला त्या घरातून मला बाहेर काढायचं आहे, म्हणून मला लग्न करून त्याच घरामध्ये जायचं आहे. असं सगळं बोलणं आता प्रियाचं सगळ्यांनी ऐकलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि इथे आता अर्जुन सायली यांनी प्रतिमाच्या मदतीने अश्विनच्या समोर प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो.